नमस्कार. मी स्मिता जयकर. तुम्ही लोक मला कदाचित ॲज अ ॲक्ट्रेस ओळखत असाल, पण माझी एक दुसरी बाजूही आहे, जी अध्यात्माची बाजू, ती फार लोकांना माहिती नाही आहे. आता अध्यात्म म्हटलं की लोकांची अशी एकदम रिॲक्शन होते की बाबा प्लीज हे माझ्यासाठी नाही आहे, हे तू कर काय ते. आपला खूप गैरसमज आहे ह्या अध्यात्माविषयी. बऱ्याच वेळा आपल्याला अध्यात्म आणि धर्म ह्यातला फरकच कळत नाही. बेसिकली धर्म हा माणसाने केलेला आहे आणि अध्यात्म हे दैवी आहे. अध्यात्म इतकं सोपं आहे की तुम्हाला त्याच्यासाठी प्रयास करायला लागत नाही. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही अध्यात्म यूज करू शकता. अध्यात्म म्हटलं की आपल्या डोक्यात हाच विचार येतो की बापरे मेडिटेशन, 3 वाजता उठा, एक मुद्रा घ्या, मग तुमची काहीतरी ध्यानधारणा करा. हे करा, करू नका हे तुमच्यावर आहे, पण इतकं कंपल्शन कुठच्याच गोष्टीत नाही आहे. रोजच्या जीवनामध्ये अध्यात्म कसं आणायचं हा अगदी सिंपल विषय आहे. मला असं नेहमी वाटतं की जर हे मी करू शकले, मी हे 30 वर्षाचा हा माझा प्रवास आहे. माझं फिल्म करिअर सुरू झालं तेव्हापासून माझा अध्यात्माचा प्रवास सुरू झाला आणि सगळा माझा पीक पिरियड वगैरे सगळा ह्याच्यामध्येच होता. जर मी हे करू शकते तर कोणीही करू शकतं असं मला वाटतं. आणि आपण नेहमी म्हणतो प्रत्येक वेळेस जेव्हा दरवाजा ठोठवला जातो, बाबा तू तयार आहेस का? आपण म्हणतो नाही नाही आता मला वेळ नाही, आता म्हणजे खूप मी बिझी आहे, मला इथे जायचं आहे, माझा हा आहे ते आहे ते आहे. कधी कधी मला असं वाटतं की जर त्या परमेश्वराने तुम्हाला सांगितलं तुमचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही त्यांना जर त्याला विचारलं की बाबा माझा प्रॉब्लेम आहे, माझा सॉल्व्ह कर, आणि त्यांनी सांगितलं की सॉरी मी आता बिझी आहे, तुझा प्रॉब्लेम मी नंतर सॉल्व्ह करतो, तर आपलं काय होईल? तेव्हा अध्यात्माविषयीचा जो आपला गैरसमज आहे तो इथे दूर करायचा आहे. प्रत्येक माणसाला समस्या असतात आणि प्रत्येक समस्याला उपाय असतो आणि समस्या सॉल्व्ह करण्यासाठी ज्या मार्गावर आपण चालतो तो मार्ग आपल्या पायाच्या खालीच असतो. पण अनेक वेळा आपण खाली बघत नाही, आपण डोकं वर करूनच चाललेलो असतो सतत. तर जी नजर जर तुमची खाली गेली म्हणजे तुमचा इगो, अहंकार तो तुमचा खाली आला की तुम्हाला आपोआप मार्ग मिळतो. आजचा विषय जो मी बोलणार आहे इथे, ह्याचा टीचिंगचा हेड आहे कॉज ऑफ सफरिंग इज लॅक ऑफ लव्ह. म्हणजे सफरिंग म्हणजे पीडा, आपण म्हणू मानसिक पीडा, यातना, आणि पेन हे शारीरिक आहे, दुखणं. माझं डोकं दुखतं आहे, पोटात दुखतं आहे, हे दुखणं झालं. पण मानसिक पीडा जी आहे, जी मनाने आपल्या डेव्हलप केलेली पीडा आहे, त्याला इलाज नाही. इलाज फक्त तुमच्या हातात आहे. सफरिंग इज अ चॉईस. पेन जे दुखणं आहे त्याला इलाज आहे, ते आपण गोळ्या वगैरे घेऊन दुखणं आपलं थांबवू शकतो. पण मनाचं दुखणं आहे, मानसिक आहे, हा तुमचा चॉईस आहे बरं का. म्हणजे तुम्ही चूज करू शकता की मला ह्या मानसिक पीडेत पडायचं आहे की नाही, हा तुमचा चॉईस आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगते. एकदा गौतम बुद्ध असाच प्रचार करत होते आणि एक माणूस तिकडनं रागाने उठला. त्यांचं जेव्हा भाषण झालं तेव्हा बुद्धांच्या जवळ येऊन त्यांना वाटेल तसं बोलायला लागला की हे तुम्ही काय सांगताय वगैरे वगैरे, खूप काय काय घाणेरडी लँग्वेज वगैरे वापरून बोलत होता त्याच्याशी. आणि गौतम बुद्ध शांत सगळं ऐकत होते. ते म्हणाले झालं बोलून, नमस्कार, निघाले. त्यांच्याबरोबर त्यांचे जे अनुयायी होते, शिष्य होते, ते म्हणाले अहो तुम्हाला एवढं तो माणूस बोलला, तुम्ही त्याला काहीच बोलला नाहीत. तर बुद्ध म्हणाले तो माणूस मला बोलला पण मी ते स्वीकारलंच नाही. फॉर एक्झाम्पल, जर एखादं गिफ्ट मी तुम्हाला आत्ता दिलं आणि तुम्ही ते स्वीकारलंच नाही तर तुम्ही काय करायचं? मी त्या गिफ्टचं काय करू? मला ते माझ्याचकडे ठेवायला लागेल ना. ते स्वीकारणं किंवा त्याचा अस्वीकार करणं हे तुमच्या हातात आहे. तेव्हा मानसिक दुःख जे आहे हे तुमच्या हातात आहे. शारीरिक दुःखाचा इलाज होऊ शकतो. द कॉज ऑफ सफरिंग, सफरिंग आणि पेन ह्यामधला फरक मी तुम्हाला सांगितला. पुढचं आहे वाक्य लॅक ऑफ लव्ह. कारण तुमच्या आयुष्यात प्रेम तुम्ही अनुभवलेलं नाही आहे. आपल्याला प्रेमाची व्याख्या म्हणजे मी माझ्या मुलावर अपार प्रेम करते, माझ्या आईवर, माझ्या वडिलांवर, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यांच्याशिवाय मी नाहीच जगू शकणार, माझ्या आईने माझ्यासाठी एवढं केलं वगैरे वगैरे. हे सगळं हे ह्या म्हणजे ह्युमन लेवलवर आपण हे प्रेम समजू शकतो. पण मी ज्या प्रेमाची गोष्ट करते हे आहे दैविक प्रेम. आता दैविक प्रेम कसं मिळवावं?
दैविक प्रेम म्हणजे फक्त तुम्हाला तुमच्या सोर्सशी, म्हणजे जिथून आपण आलो आहोत, तो परमेश्वर जो आहे, तो आता लोकांच्या मनात हा विचार आहे तो परमेश्वर आहे की नाही, इथपासून आता सुरुवात झाली आहे. पण आपण त्याचेच अंश आहोत. तर त्याच्याबरोबर एक कनेक्शन साध्य करणं, त्या 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 परमेश्वराबरोबर जर आपण एक कनेक्शन साध्य केलं तर ती जी दैविक प्रेमाची अनुभूती आपल्याला होते, मग आपण त्याच्यावर डिपेंड राहत नाही की हा माझ्यावर प्रेम करत नाही, माझा मुलगा मला टाकून बोला, माझा नवऱ्याशी माझं भांडण आहे, माझी सासू तशी आहे किंवा माझा बॉस तसा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात येत नाहीत, कारण आपल्याला एक वेगळ्याच प्रेमाची अनुभूती मिळाली. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा साध्य करायच्या? खूप सोप्या आहेत ह्या गोष्टी. एक तर तुम्ही पहिल्यांदा परमेश्वराबरोबर रोज 24/7 संभाषण करत राहायचं. आपण स्वतःबरोबर बोलत राहतो, तेच जे बोलणं आहे ते त्याला सांगायचं, बाबा ऐक, मला आता ह्या गोष्टीचा त्रास होतो, तू कर काय ते मला माहिती नाही. हे करणं अतिशय सोपं आहे. तर हे तुम्ही आजपासून सुरू करा आणि बघा तुमच्यात किती फरक होतो तो. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला स्वतःला काहीतरी स्वतःसाठी करावं लागतं. अभ्यास करायचा असेल, पास करायचं असेल तर अभ्यास तुम्हालाच करायला लागेल, नाही का? तुमच्या आईवडिलांनी अभ्यास करून तुम्ही पास होऊ शकाल का? नाही. तर काही गोष्टीची मेहनत आपल्याला स्वतःला करायला लागते. त्या गोष्टी काय आहेत तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, काही लोकांना कदाचित असेल माहिती, पण आपल्या शरीरामध्ये 7 एनर्जी सेंटर्स आहेत, ज्यांना आपण चक्रास म्हणतो. वेगवेगळ्या भागात आहेत. तुमचं सगळं आध्यात्मिक ज्ञान ह्या चक्रांवर अवलंबून आहे. ही चक्र व्यवस्थित सरळ ह्याच्यात नाही आहेत, लाईनमध्ये नाही आहेत, वाकडी तिकडी अशी झालेली आहेत, विकसित नाही आहेत. त्यामुळे आपल्याला आजार होतो, मानसिक आजार होतो, आध्यात्मिक आजार होतो, इमोशनल आजार होतो, फायनान्शियल प्रॉब्लेम्स होतात. सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला होतात कारण आपली चक्र नीट विकसित आणि एका लाईनीत नाही आहेत. तुम्हाला जर अध्यात्मावर सुरुवात करायची असेल आणि स्वतःवर जर काहीतरी करायचं असेल की मला ह्या मार्गावर चालायचं, तर मी काय करू, माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चक्र. तर ही चक्र जेव्हा अलाईन होतात, जेव्हा एका सरळ लाईनीत येतात, तेव्हा 80% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण ही आपल्या शरीरात आहेत हे आपल्याला माहितीच नाही. आपण सगळ्या दृष्टीचं ज्ञान, सृष्टीचं ज्ञान, सृष्टीच्या पलीकडचं ज्ञान, गॅलेक्सीज, हे ते सगळं ज्ञान आपल्याला शाळेत कॉलेजामध्ये मिळतं. पण मी कोण आहे, हू एम आय, माझं अस्तित्व काय आहे, म्हणजे मी, हे माझं नाव आहे, मी इथे काम करते, मला 2 मुलं आहेत, नवरा आहे, हे ते हे तुम्ही काय आहात हे सांगता. पण तुम्हाला मी विचारलं तुम्ही कोण आहात, तर मी कोण आहे हे अजून कोणालाच माहिती नाही आहे. हू एम आय, माझं अस्तित्व काय आहे. आपल्या स्वतःसाठी हे खूप फायद्याचं आहे आणि खूप गरजेचं आहे की तुम्ही स्वतःची जर्नी सुरू करा. एक बाहेरचं जग आणि आतलं जग. बाहेरचं जगही तेवढंच महत्त्वाचं आहे, पण आतलं जगही महत्त्वाचं आहे. हे कळणं खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे आंतरिक यात्रा आपली कधीच सुरू होत नाही. आपली बाहेरची यात्रा सुरू होते आणि ती संपते आणि मग पुढे काय करायचं हे माहीत नाही. कुठेतरी आपला बिझनेस क्रॅश होतो, कुठेतरी पॉप्युलॅरिटी कमी होते, सगळं होतं आणि मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. आता काय, माझ्याकडे पैसा नाही, माझे रिलेशन्स खूप वाईट झाले आहेत, माझे शारीरिक प्रकृती खूपच खालावली आहे, हे सगळं होतं. का हे सगळे प्रॉब्लेम्स होतात? कारण आंतरिक यात्रा इथेच थांबली आहे आणि हे सगळं पुढे गेलं आहे. तर ह्या जेव्हा दोन्ही यात्रा तुमच्या एकत्र चालतील, 2 पहियांवर बरोबर गाडी जेव्हा चालेल, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही. बाहेर काय घडतं त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये त्रास होत नाही. हे तुमचं परसेप्शन, तुमचा दृष्टिकोन, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलतो आणि हा दृष्टिकोन बदलणं म्हणजेच अध्यात्म आहे. इतकं सोपं आहे ते. पण ते कसं करायचं ते मी तुम्हाला 2 उपाय सांगितले. एक तर सतत तुमच्या परमेश्वराबरोबर तुमचं सतत बोलणं हवं. तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या मनातल्या आहेत, जे दुःख आहे, जो त्रास नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी सगळ्या परमेश्वराला सांगायचं. कृतज्ञता व्यक्त करायला मात्र विसरायचं नाही बरं का. आपण ती ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला नेहमी विसरतो. आणि जसं काय असं छान झालं तुमच्या आयुष्यात, तर नेहमी थँक्यू हे म्हणणं अगदी आवश्यक आहे. जसं आपल्याला आपली स्तुती केलेली आवडते, तशी परमेश्वराला स्तुती केलेली खूप आवडते. तेव्हा कधीतरी त्याची स्तुती करणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या 2 गोष्टी, एक तर तुम्ही चक्राचं जर तुम्हाला हे ज्ञान असेल तर ते तुम्ही करा आणि दुसरं सतत परमेश्वराबरोबर संपर्क साधा. ह्या खूप साध्या आणि खूप सरळ गोष्टी आहेत, अतिशय सिंपल.
ते हा तुम्ही नक्की करून बघा. तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. काही असेल तर मला नक्की विचारा. मी ऑलवेज आहे तुमच्या इकडे. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.